आपला सातबारा जर का चुकीचा असेल तर आपले जमिनीचे सर्वच व्यवहार अडतात. उदाहरणार्थ विक्री असो, वाटणी असो किंवा कर्ज असो किंवा वाटणीचा कोणत्याही प्रकारचा दावा असो. त्यामुळे आजच्या भागात आपण जाणून घेऊया की सातबारावर असणाऱ्या चुका कोणत्या आणि त्या चुका कायदेशीररित्या कशा प्रकारे दुरुस्त करायच्या. सर्वप्रथम सातबारा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. सातबारा हा एक प्रकारे आपल्या जमिनीचा जणू आरसाच असतो. आपल्या जमिनीतल्या व्यवहारातल्या होणाऱ्या प्रत्येक घडामोडीची इत्थंभूत माहिती ही आपल्याला सातबारावरून समजते. सातबारा म्हणजेच एक प्रकारे जमिनीचं सरकारी ओळखपत्रच. या सातबारा जे आपलं सरकारी ओळखपत्र आहे जमिनीचं, त्यातून आपल्याला मालकाचं नाव समजतं, शेतीचा प्रकार कोणता आहे हे समजतं, आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे हे समजतं, खाते नंबर आपल्या जमिनीचा कोणता आहे हे समजतं, तसंच इतर हक्क, त्यावर असलेला कोणत्याही प्रकारचा बोजा, ह्या सर्व उल्लेख आपल्या सातबारावर नमूद केलेला असतो. ही सर्व माहिती आपल्याला सातबारावरूनच समजते. तसेच एखाद्या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी त्याचा मागचा तपशील बघण्यासाठी फेरफार काढायचा असेल तर तो फेरफार नंबर बघण्यासाठी सुद्धा सातबारा प्रथमतः काढणं आवश्यक असतं. अशा प्रकारे ह्या सातबाराचे महत्त्व आहे. आता पाहूया या सातबारामध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या चुका असतात. नंबर 1 म्हणजे साधी चूक आणि नंबर 2 म्हणजे वादग्रस्त चूक. 99% सातबारामध्ये चुका ह्या असतातच. आता साधी चूक म्हणजे काय? म्हणजे किरकोळ चुका होतात. ऑनलाईन जेव्हा सातबारा अपलोड केला जातो, त्याच्यामध्ये लिहिताना, टाईप करताना बऱ्याच वेळेला नावांची चूक झालेली असते, वडिलांचं नाव चुकलेलं असतं, आपलं स्वतःचं मालकाचं नाव त्यात चुकलेलं असतं, आडनाव चुकलेलं असतं. अशा छोट्या-छोट्या टायपिंग मिस्टेकवाल्या चुका असतात. ह्या किरकोळ चुका असतात. कधी-कधी तर फेरफार नंबरसुद्धा चुकलेला असतो. आमच्या काही केसमध्ये तर फेरफार नंबर पण चुकलेला होता. अशा ज्या किरकोळ चुका असतात ना, त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपण कोणाकडे जायचं? तर ह्या किरकोळ स्वरूपाच्या नावांच्या, स्पेलिंगच्या, टायपिंगमधल्या काही चुका असतात, त्या दुरुस्त करण्यासाठी आपण तलाठी अण्णा किंवा सर्कल रावसाहेब यांच्याकडे जायचं. तलाठी अण्णांकडे जरी तुम्ही अर्ज दिला या किरकोळ दुरुस्तीचा, तरी ते अण्णा सर्कल अण्णांकडे पाठवतात किंवा स्वतःहून त्या चुका ऑनलाईन दुरुस्त करून घेतात किंवा सर्कल अण्णा त्यांच्याकडे जाऊन सुद्धा आपण तो अर्ज देऊ शकतो आणि ह्या किरकोळ स्वरूपाच्या दुरुस्त्या करू शकतो. आता जाणून घेऊया वादग्रस्त चुका. आता वादग्रस्त चुका ह्या मालकी हक्कासंबंधी असतात, वाटणीसंबंधी असतात, क्षेत्रफळ कमी जास्त त्यासंबंधीचा वाद असतो. आता ह्या ज्या वादग्रस्त चुका असतात, त्या वादग्रस्त चुका मिटवण्यासाठी आपल्याला रेव्हेन्यू कोर्टात आर-टी-एस अपील दाखल करावे लागतात. या किरकोळ स्वरूपाच्या चुका नसतात, की ज्याच्यासाठी तुम्हाला तलाठी किंवा सर्कल यांच्याकडे जावं लागेल. ह्यासाठी तुम्हाला रेव्हेन्यू कोर्टात आर-टी-एस अपील दाखल करणं हाच एकमेव पर्याय असतो. प्रसंगी आपल्याला त्याबाबत दिवाणी कोर्टात दावासुद्धा काही वेळेला करावा लागतो. आता जाणून घेऊया की सातबारा दुरुस्ती अर्ज देताना केवळ दुरुस्ती अर्ज न देता त्यासोबत काही महत्त्वाची कागदपत्रंसुद्धा जोडून देणं आवश्यक असतं. ती महत्त्वाची कागदपत्रं कोणती? तर ज्यावेळेस आपण तहसीलदार साहेब, तलाठी किंवा सर्कल यांच्याकडे ज्यावेळेस आपण सातबारा दुरुस्तीसाठी अर्ज देतो, त्यावेळेस सातबारा दुरुस्तीचा अर्ज देताना आपण आवश्यक कागदपत्र ही जोडावीत. एक म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण अर्जदारचा सही सकटचा अर्ज, बऱ्याच वेळेला आपण अर्ज तयार करतो, आपलं नाव पण नमूद करतो, परंतु आपण सही करत नाही. तर आपला अर्ज जो सही सकट असला पाहिजे तो अर्ज, त्यानंतर जुना सातबारा उतारा, कधी कधी जुन्या सातबारा उतारावर आपल्या व्यवस्थित दुरुस्त्या असतात, व्यवस्थित असतो आणि नवीन होतो सातबारा त्याच्यामध्ये चुका असतात. बहुतांशी ऑनलाईनमध्ये चुका असतातच. जुना सातबारा उतारा आवश्यकता पडली तर फेरफार सुद्धा जोडून द्यावा. त्यानंतर खरेदी दस्त, वारसा दाखला, वाटणीपत्र जे उपलब्ध असेल ते, ज्याने तुमची नोंद ज्या पद्धतीने झाली असेल, खरेदी दस्ताने झाले नोंद, वारसा दाखल्याने नोंद झाले की वाटणीपत्राने नोंद होते, त्या पद्धतीचा जो काही दस्तऐवज असेल तो दस्तऐवज ह्यासोबत जोडून द्यावात. केवळ अर्ज करणं पुरेसा नसतो, अर्जासोबत ही कागदपत्र जोडून देऊ शकता.
आता तो अर्ज कसा करायचा? एक साध्या आपल्या कोऱ्या पानावर टायपिंग करून घ्यायचा. अक्षर माझ्यासारखं नसेल, चांगलं असेल तर स्वच्छ सुंदर अक्षरात लिहून तो अर्ज द्यायचा. पण त्यासोबत ही कागदपत्र अवश्य जोडून द्यायची. काही वेळेला आपल्याला वाटतं की किरकोळ स्वरूपाची दुरुस्ती आहे म्हणून आपण तलाठी अण्णांकडे अर्ज घेऊन जातो. त्यावेळेस तलाठी अण्णा सांगतात की ह्याच्यामध्ये वाद आहे, हे वादग्रस्त आहे. मग तो अर्ज काय करायचा? मग पुढे त्याबद्दल काय करायचं? तर हे जाणून घेऊया. अशा वेळी जेव्हा तलाठ्यांना वाद आहे म्हणून किंवा सर्कलांना वाद आहे म्हणून आपला अर्ज माघारी देत असतील तर आपण पुन्हा रेव्हेन्यू कोर्टात आर-टी-एस अपील दाखल करायचं. आता हे आर-टी-एस अपील कुठे दाखल करायचं आणि कसं दाखल करायचं? तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 247 किंवा 257 खाली आपल्याला तसं अपील करावं लागतं. आता हे अपील काही वेळेला प्रांत अधिकारी, तहसीलदार साहेब किंवा कलेक्टर साहेब यांच्याकडे चालतं. त्यासाठी तुम्ही वकिलांचा सल्ला घेणं हेच योग्य ठरतं. बऱ्याच वेळेला आपण चूक दुरुस्ती अर्ज देतो खरा, पण चूक दुरुस्ती अर्ज देताना आपण या महत्त्वाच्या चुका केल्या नाहीत पाहिजे. तर त्या महत्त्वाच्या अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण केल्या नाही पाहिजेत हे जाणून घेऊया. बऱ्याच वेळेला आपण या चुका केल्या नाहीत पाहिजे. एक म्हणजे लेखी अर्ज न करणे. लेखी अर्ज काय करत नाही, कारण काय होतं, कधी कधी गावात रोज आपल्याला तलाठ्यांना भेटतेत, सर्कलांना भेटतेत, आपण त्यांना तोंडी सांगतो. रोज चहा पितात, एकत्र बसतात, निघून येतात तुम्ही चावडीतून, पण तुम्ही तोंडी सांगता की अण्णासाहेब आमचं असं असं चुकले बरं का आमच्या सातबाऱ्यात, पण आपण लेखी अर्ज करत नाही. हे चुकतं. केवळ तोंडी सांगून उपयोग नाही, आपल्याला तसा लेखी अर्ज केला पाहिजे. मग लेखी अर्ज न करणं ही एक चूकच आहे. नंबर 2, पोहोच न घेतं. जेव्हा लेखी अर्ज करतो तेव्हा आपण त्याची पोहोच घेतली पाहिजे. काही वेळेला आपण अर्ज तसाच टाकून येतो, तसं नाही करायचं, त्याची पोच पण घ्यायची. कारण पुन्हा अधिकारी वर्ग बदलले तरी ती पोच आपल्यापाशी राहते, त्यामुळे ती फाईल आपल्याकडे सेव्ह असते. नंतर आदेशाची प्रत न घेणे. काही वेळेला तुमचा आदेश झाला असेल, दुरुस्तीचा आदेश दिला असेल, तर दुरुस्तीचा आदेशाची प्रत आपण घेतली पाहिजे. ती आदेशाची प्रत आपल्याला कुठेही कशाही प्रसंगी उपयोगी पडू शकते. त्यामुळे आदेशाची प्रत न घेणं ही सुद्धा एक चूक आहे. नसेल मिळाली तर मागवून घेतली पाहिजे आपण आदेशाची प्रत तलाठ्यांना किंवा सर्कलांना. जरी ते म्हणले असले की अहो तुमची केली बरं का दुरुस्ती, नाही तरी पण आपण आदेशाची प्रत शक्यतो मागितली पाहिजे. अपिलाची मुदत चुकवणे. ज्यावेळेस आपण काही वादग्रस्त, जेव्हा आपल्याला माहिती नसतं, आपण साधं दुरुस्तीचा अर्ज देतो आणि नंतर आपल्याला सर्कलांना किंवा तलाठ्यांना सांगतात की बाबा तुम्हाला अपील करावं लागेल, हे वादग्रस्त प्रकरण आहे. त्यावेळेस अपील मुदतीत करायचं. अपिलाची मुदत आपण चुकवायची नाही. आपल्या लक्षात आले ना चूक झालेली आहे तर आपण लागलीच ताबडतोब त्यासाठी अपील केलं पाहिजे. त्याची मुदत चुकवली नाही पाहिजे. म्हणजे मुदतीच्या आतच झालं पाहिजे, नाही तर पुन्हा भविष्यात अडचणी वाढतात. नंतर महत्त्वाचं म्हणजे एजंटवर अवलंबून न राहणं. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला असं होतं की कोणीतरी मध्यस्थी असतो, कोणीतरी एजंट असतो, चावडीत असतात, रेव्हेन्यू कोर्टात, ते बाहेर तहसील कार्यालयात वगैरे असतात. तसे ते गावातले काही एजंट असतात, काही माहितीची लोक असतात. ते म्हणतात मी करून देतो काम, मी ह्याचं काम केलं, त्याचं काम केलं, मी तुझंही काम करून देतो. परंतु त्यांच्यावर पण अवलंबून पूर्णपणे आपण राहिलं नाही पाहिजे. आपण आपलं काम आहे म्हटल्यावर आपण त्या कामाचा पाठपुरावा घेत राहणं गरजेचं असतं. अशा प्रकारे ह्या चुका आपण केल्या नाहीत पाहिजे. लक्षात ठेवा, सातबारा हा केवळ पुरावा असतो, त्याने मालकी सिद्ध होत नाही, परंतु जमिनीच्या प्रत्येक व्यवहारात तो अत्यंत महत्त्वाचा असतो. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.